मित्रांनो, पुढचा मुद्दा येतो वनाची सध्याची आकडेवारी। आपण अगोदरच सांगितलेलं आहे की 2-2 वर्षात या ठिकाणी आकडेवारी प्रकाशित केली जात असते आणि ही आकडेवारी डेहराडूनची जी संस्था आहे, राष्ट्रीय वन संशोधन संस्था, ही राष्ट्रीय वन संशोधन संस्था ही आकडेवारी प्रकाशित करण्याचं काम करत असते बघा। तर सर्वात शेवटची जी आकडेवारी आलेली 2021ला आकडेवारी प्रकाशित केलेली, 21ची आकडेवारी 22ला प्रकाशित झालेली जानेवारी महिन्यामध्ये, म्हणजे मागच्याच वर्षी। ठीक आहे। आणि आता पुढची आकडेवारी या डिसेंबरमध्ये 2023ची किंवा जानेवारीपर्यंत प्रकाशित होऊन जाईल। मग आता 2021च्या आकडेवारीनुसार जर बघितलं तर भारतातलं जे वनाचं प्रमाण आहे 7.67 लाख चौरस किलोमीटर येतं, जे भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या जवळपास 23% आहे। ठीक आहे। आणि महाराष्ट्राचं जे वनाचं प्रमाण आहे ते 61,500 चौरस किलोमीटर आहे, जे महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या 20% येते। ठीक आहे। आणि महाराष्ट्रातलं हे भारताच्या वनाच्या जवळपास 8% येत असतं बघा। ठीक आहे। 8% लक्षात घ्यायचे। तर अशा पद्धतीने सध्या महाराष्ट्रातलं वनाचं प्रमाण 61,500 चौरस किलोमीटर, एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत 20%। आता याचं वर्गीकरण बघायचं, वेगवेगळ्या अँगलनं या ठिकाणी माहिती घ्यायची बघा। सगळ्यात अगोदर याचं वर्गीकरण करायचं संस्थेनुसार, कोणत्या संस्थेकडे किती वन आहेत यानुसार जर बघितलं सर्वात जास्त वन येतं वन विभागाकडे, जवळपास 55,700 चौरस किलोमीटर वन विभागाकडे। त्याच्या खालोखाल वन विकास महामंडळाची स्थापना केली होती आपण, त्यांच्याकडे 3,000 चौरस किलोमीटर वन आहे। खाजगी वन तुमच्या आमच्या शेतामध्ये असलेले वन जे आहे ते 1,500 चौरस किलोमीटर आहे। आणि महसूल विभागाच्या ताब्यामध्ये 1,300। महसूल विभागाच्या ताब्यात म्हणजे थोडक्यात गायरान जी जमिनी आहे त्या गायरान जमिनीवरती जे काही झाडी आहेत ती झाडी, किंवा डोंगराळच्या उतारावरती डोंगरावरती जी झाडी आहेत ती महसूल विभागाच्या ताब्यात असते बघा। तर अशा पद्धतीनं त्यांच्याकडे ताब्यात असलेले वन आहे 1,300। तर ह्या हिशोबानं 55,000 हे 3,000, 58,000 हे 1,000, 59 हे 1,000, 60, त्याच्यानंतर हे 700 हे 300, 61,000 आणि हे 500, 61,500 या ठिकाणी चौरस किलोमीटर एरिया येतो असतो। तर संस्थेच्या वन वितरणानुसार असे हे 4 प्रकार आहेत। त्याच्यानंतर घनतेनुसार वनाचे वितरण जर बघितलं तर दाट घनतेची वन 14%, मध्यम घनतेची वन 35%, खुली घनतेची वन 35% आणि खुरटी घनतेची वन 16%। ही 16 आणि 14 या ठिकाणी जर बघितलं आपण तर हे होतं 30%, 35 आणि 35 70, 70 आणि 30 100%। तर थोडक्यात काय, मध्यम आणि खुली वन आपले सर्वात जास्त आहे। ठीक आहे। त्याच्या खालोखाल मग खुरटी वन आहे आणि नंतर मग दाट वन जी आहेत फक्त 14% वन येतात। त्याच्यानंतर संरक्षणानुसार जर बघितलं आपण तर याला म्हणायचं या 3 प्रकारामध्ये संरक्षणानुसार वितरण केलं जातं असतं बघा। आरक्षित वन किंवा राखीव वन म्हणा, संरक्षित वन आणि अवर्गीकृत वन। आता आरक्षित किंवा राखीव वन म्हणजे कोणती वन आहे? जी वन राष्ट्रीय उद्यान अभयारण्याच्या खाली या ठिकाणी आहेत त्या वनांना म्हणायचं आरक्षित वन। इथं वनांना कोणत्या प्रकारचा हस्तक्षेप केला जात नाही, इथं झाडांना हात सुद्धा लावला जात नाही, म्हणजे तोडता येत नाही, काही करता येत नाही बघा, हस्तक्षेप केला जात नाही। तर ज्या वनामध्ये मानवी हस्तक्षेपास पूर्णतः बंदी असते त्याला म्हणायचं आरक्षित वन। आलं लक्षात? संरक्षित वन म्हणजे ज्याला या ठिकाणी सरकारनं तात्पुरतं संरक्षण दिलेले पण कधी तोडल्या जाऊ शकतात अशी वन। रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडी सरकारनं लावलेली, डोंगरावरती झाडी सरकारनं लावलेली, उतारावरती सरकारनं लावलेली, सरकारी जमिनीवरती गायरान जमिनीवर सरकारनं लावलेली, तर ही एखाद्याला शेती करण्यासाठी दिली तर ती झाडी तोडणार आहेत। तर अशा पद्धतीची वन म्हणजे संरक्षित वन सरकारी जमिनीवर असतात ही। आणि अवर्गीकृत वन म्हणजे तुमच्या आमच्या शेताच्या बांधावरती, शेतामध्ये, घरासमोर असलेली वन अवर्गीकृत वन येतात बघा। तर संरक्षणानुसार या ठिकाणी वनाचे असे 3 प्रकार पाडले जातात, आरक्षित, संरक्षित आणि अवर्गीकृत। सर्वात जास्त आरक्षित वने 80%, संरक्षित वने येतात 11% म्हणजे 91% झाले टोटल, आणि अवर्गीकृत वन 9%। मागच्या वेळेस उतारते क्रमाने लावा सांगितलं होतं, एक वेळेस जोड्या लावा होते टक्केवारीनुसार, आणि मागच्या वेळेस त्याच्या अगोदर प्रश्न होता हे 3 पर्याय दिले आणि चौथा यापैकी नाही सर्वात कमी वन कोणत्या प्रकारातली असा प्रश्न होता। तर या पद्धतीनं हे मुद्दे लक्षात ठेवा। आता पुढची जरी आकडेवारी आली तर याच्यात अर्धा 1% इकडे तिकडे बदल होईल, काही जास्त असलं की जमीन आसमानचं अंतर तयार होणार नाही। ठीक आहे। त्याच्यानंतर प्रशासकीय विभागानुसार वनाचं वितरण येतं बघा। मग आता प्रशासकीय विभाग आपल्याला माहीतच आहे, टोटल प्रशासकीय विभाग येतात 6। मग 6 कुठले? हा कोकण, हा पुणे, हा नाशिक, हा मराठवाडा किंवा औरंगाबाद, हा अमरावती आणि पलीकडचा नागपूर। हा नागपूर येतो असतो, हा अमरावती येतो असतो। ठीक आहे।
हा औरंगाबाद येत असतो, हा नाशिक येत असतो, हा पुणे आणि हा कोकण असे येतो बघा. यामध्ये सर्वात जास्त वने येतात, जवळपास 40% वने येतात नागपूर विभागामध्ये. ठीक आहे. नाशिक विभागामध्ये 20%, अमरावती विभागात 15%, कोकणामध्ये 10%, पुणे विभागात 10% आणि औरंगाबाद विभागात सर्वात कमी 5%. ठीक आहे. नागपूरमध्ये 40, नाशिकमध्ये 20, अमरावतीमध्ये 15, कोकण 10, पुणे 10 आणि औरंगाबाद 5. असे पद्धतीनं हे प्रशासकीय विभागानुसार हे लक्षात घ्यावं लागेल. मग सर्वात जास्त नागपूर विभागात वन आहेत. मग आपल्याला माहिती इथं पाऊस पण जास्त आहे, 150 ते 200 सेंटीमीटर पाऊस पडतो त्या पट्ट्यामध्ये. तांबडी माती मेजॉरिटी आहे भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. त्यामुळे या पट्ट्यामध्ये या ठिकाणी पाऊस जास्त आहे, ॲसिडिक सॉईल आहे, तांदूळ येणार आणि बाकीची झाडीची. मग त्यामुळे झाडीचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त आहे. त्याच्या खालोखाल नाशिक विभागात आहे, त्याच्यानंतर अमरावती विभाग, मग पुणे आणि कोकण सारखंच आहे. तर औरंगाबाद विभाग सर्वात कमी वनाचं प्रमाण आहे. ठीक आहे. जिल्ह्यानुसार वन वितरण हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा. मग आता जिल्ह्यानुसार जर बघितलं आपण तर सर्वात जास्त वन गडचिरोलीमध्ये 9,900 चौरस किलोमीटर येते. 2 नंबरला रत्नागिरी आहे 4,200 आणि 3 नंबरला चंद्रपूर आहे 4,000 चौरस किलोमीटर. तर असं उतरत्या क्रमानं हे पहिले 3 जिल्हे लक्षात ठेवायचे. गडचिरोली विदर्भामध्ये येतो, रत्नागिरी कोकणात येतो, चंद्रपूर परत गडचिरोलीच्या बाजूला विदर्भात येतो. आणि सर्वात कमी वन क्षेत्र असलेला जिल्हा येतो मुंबई. ठीक आहे, 3 चौरस किलोमीटर. लातूर येतो 13 चौरस किलोमीटर आणि जालना 36, म्हणजे 2 मराठवाड्यातले एक कोकणातला जिल्हा येतो असतो. आता कोकणामध्ये तिथं घरं जास्त आहे त्यामुळे झाडी कमी आहे आणि त्यांचं क्षेत्रफळ पण कमीच आहे. तर ह्या हिशोबानं क्षेत्रानुसार जर बघितलं तर पहिलं आणि शेवटचं लक्षात घेऊ शकता तुम्ही. पण पहिले 3-4 जर टाकले तर पहिले 3 माहिती असावे लागतात. क्षेत्रफळ विचारण्याची शक्यता कमी, फक्त सर्वात जास्त वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता, सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता, अशा प्रकारचे ज्यावेळेस प्रश्न येतात तर त्यावेळेस ही मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. त्याच्यानंतर प्रमाणानुसार टक्केवारीनुसार जर बघितलं सर्वात जास्त वनाखाली प्रमाण आहे गडचिरोलीचं. 69% वन येतात गडचिरोली जिल्ह्यामध्ये वनाखाली. त्याच्या एकूण क्षेत्रफळाची 69% क्षेत्रावरती वन आहेत. नंबर 2ला सिंधुदुर्ग आहे 54% वन आहेत. नंबर 3ला रत्नागिरी आहे 51% वन आहेत. ते 69%, 54%, 51%. तर ह्या हिशोबाने लक्षात ठेवायचं. हा विदर्भात आहे, हे दोन्ही पण कोकणामध्ये येतात. आणि सर्वात कमी वनं जी आहेत ते लातूरमध्ये 0.18%, सोलापूर 2 नंबरला आहे 0.33% आणि त्याच्यानंतर जालना आहे 0.47%. तर ह्या हिशोबानं प्रमाणानुसारही बघितलं तर तसंही लक्षात ठेवा. परत मराठवाड्यातले 2 जिल्हे येतात प्रमाणानुसारमध्ये पण. तर ह्या हिशोबानं ही आकडेवारी येत असते बघा. ठीक आहे. तर ही सध्याची आकडेवारी, ह्या आकडेवारीमध्ये बदल होत असतो. आता नवीन आकडेवारी आले की नवीन या ठिकाणी बदल करून घ्यायचे असतात. ठीक आहे.